नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे तेजस आभाला म्हणतो, की "तू ये ना तुझ्या वहिनीबरोबर टाईमपास करायला." तेव्हा आभा म्हणते, "अजिबात नाही. मी वहिनीबरोबर टाईमपास करायला येणार नाही, तर तिच्याबरोबर गप्पा मारायला आणि तिची काळजी घ्यायला नक्की येईन. कारण वहिनीला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे ना म्हणून." तेव्हा सुगंधा म्हणत असते, "अरे तिला किती वेळ आता दारामध्ये असंच उभं करून ठेवणार आहात? आतमध्ये येऊन दे ना तिला, नाहीतर तिला त्रास होईल." तेव्हा इकडे आता तेजस मानसीला आतमध्ये घेऊन येण्याच्या आधीच इथे जोरात हाक मारलेली असते. ती म्हणजे गायत्रीने. गायत्री म्हणते, "एक मिनिट थांबा." तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. सुगंधा म्हणत असते, "सुनबाई, काय झालं गं?" तेव्हा गायत्री म्हणते, "अहो सासूबाई, असं काय बघताय? मी काय तिला तिथे दारामध्येच उभं करणार नाही आहे. पण आता एवढ्या मोठ्या संकटामधून एवढी सुखरूप घरी आली, मग आता तिची दृष्ट काढायला नको का?" तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, "बापरे, म्हणजे शकुनी मामा आज फासे टाकायच्या ऐवजी भाकर तुकडा ओवाळून टाकणार आहे, हे जरा आश्चर्यच वाटतंय नाही का?" तेव्हा दिनेश म्हणतो, "तेजस." तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, की "असू दे रे दिनेश, म्हणजे तेजसच्या या स्वभावामुळे घरातलं वातावरण कसं खेळीमेळीचं राहतं नाही का? मानसी, एवढ्या मोठ्या संकटामधून सुखरूप घरी परत आली आहेस, म्हणून तुझ्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकते." गायत्री मनामध्ये म्हणत असते, की हे दोघं जण हल्ली खूपच जास्त एकमेकांच्या जवळ यायला लागलेत. आता या दोघांना या भाकर तुकड्यासारखं वेगवेगळ्या दिशेंना फेकून देते की नाही बघाच तुम्ही. तेव्हा तेजस म्हणतो, "दृष्ट काढताय काय? कितीही दृष्ट काढा, पण तुमची दृष्ट मात्र मी यांना अजिबात लागू देणार नाही." असं तेजस म्हणतो. सगळ्या गेमा त्याच्या लक्षात आलेल्या असतात गायत्रीच्या. तर घरामध्ये जात असताना इथे आभा म्हणते, की "दादा, बॅग दे माझ्याकडे, तू वहिनीला पकड." तेव्हा बॅगवरती उशी ठेवलेली असते, ती खाली पडते. तेव्हा इकडे आता तेजस ती उशी उचलायला जात असतो. तेवढ्यातच इथे मानसीसुद्धा उचलायला जाणार. तिच्या हाताला कळ लागते, दुखापत होते. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, "मी आहे ना, तुम्ही कशाला उचलताय लकी चार्म?" तेव्हा इकडे आभा म्हणते, "दादा, ही उशी खूप छान आहे रे." तेव्हा मानसी म्हणते, "माझ्या खूपच जास्त जवळची आहे." कारण मानसीला वाटत असतं ती उशी तेजसने तिच्यासाठी घेतलेली आहे. पण इथे तेजस म्हणतो, की रणजितरावांनी खूप छान गिफ्ट दिले मानसींना. तेव्हा सुगंधा म्हणते, "बरं चला, आता इथेच उभे राहू नका. तेजस, तू मानसीला घेऊन आतमध्ये चल, तिला थोडा वेळ आता आराम करू दे." तर इथे मानसीने ती उशी स्वतःच्याच हातामध्ये पकडून ठेवलेली असते. कारण तिला वाटत असतं ती उशी तेजसने तिच्यासाठी आणलेली आहे. तेव्हा गायत्री म्हणते, की "तुम्ही करा, कितीही एकोप्याने राहा, पण तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा धक्का आता बसणार आहे." तेव्हा इकडे सुगंधा देवाचे आभार मानत असते, की मानसी सुखरूप बरी होऊन घरी आलेली असते. तेव्हा ती देवाजवळ बसलेली असते आणि इथे हळद कुंकूसुद्धा तिच्या कपाळाला लावते. त्यानंतर सुगंधा म्हणत असते, की "तेजस, मानसी, तुम्ही दोघेही आता देवाचा आशीर्वाद घ्या." तेव्हा इथे तेजस खाली बसून आशीर्वाद घेत असतो. मानसी म्हणते, "तेजस, मला जरा हात देताय का तुम्ही?" तेव्हा तेजस म्हणतो, "नाही, एक मिनिट थांबा." आणि तोच मानसीबरोबर उभा राहतो आणि म्हणतो, की "आपण असाच देवाचा आशीर्वाद घेऊया." तेव्हा मानसीला त्याचं खूप कौतुक वाटत असतं. मानसी मनामध्ये म्हणते, की "देवा, म्हणजे माझ्या वडिलांनी तेजसची निवड केली आहे माझ्यासाठी आणि मलासुद्धा ती चुकीची वाटत नाही आहे. तेजस खरंच खूप चांगले आहेत. माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं, की तेजस प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या पाठीशी उभे राहतात, आपल्यासाठी संकटामध्ये धावून येतात. जेव्हा तुझं त्यांच्याबरोबर लग्न होईल, तेव्हा तूसुद्धा ढालीसारखी त्यांच्या पाठीशी उभं राहा, असं बाबांनी मला सांगितलं होतं आणि आता मी त्यांच्या पाठीशी ढालीसारखी उभी राहिले आणि मला बळ द्या, की प्रत्येक संकटात मी त्यांना अशीच मदत करेन." तर तेजस देवाला सांगत असतो, की "मानसी यांचं माझ्याबरोबर राहणं ठीक नाही आहे. रणजितराव त्यांच्यासाठी खूपच चांगले आहेत. जर मानसी त्यांच्याबरोबर राहिल्या तर सुखात राहतील. त्यासाठी आमचं वेगळं होणं जास्त गरजेचं आहे." असं तेजस म्हणतो. त्याच्यानंतर तेजस मानसीला बाहेर घेऊन येतो. सगळ्यांची गंमत-जम्मत चालू असते. आभा म्हणत असते, की "आई, आता वहिनी इथे आली आहे. आता तिचा आशीर्वाद वगैरे घेऊन झाला, आता आम्ही गप्पा मारू शकतो ना?" सुगंधा म्हणते, "तिला काहीतरी खाऊ दे, मी काहीतरी खायला घेऊन येते." तेव्हा गायत्री तिथे सगळ्यांसाठी चहा आणि बिस्किट घेऊन येते. गायत्री म्हणते, "सासूबाई, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. हे बघा, मी सगळ्यांसाठी चहा आणि बिस्किट घेऊन आली आहे. चला, सगळ्यांनी आता नाश्ता करून घ्या."
तेव्हा इकडे तेजसला आधी वाटत असतं की विनोदने ते सगळी बिस्किटं स्वतःसाठी आणलेली आहेत. तेव्हा तेजस म्हणतो, विनोद अरे काय आहे? अरे पचनक्रिया बिघडेल ना एवढी बिस्किटं एकट्याने खाल्लीस तर. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, तेजस ती त्याच्या एकट्यासाठी नाही आहेत, तर ती बिस्किटं सगळ्यांसाठी आहेत. तेव्हा चहा बिस्किटाचा नाश्ता आपण सगळेजण मिळून एकत्रच करूया ना. तेव्हा तेजस म्हणत असतो की वहिनी काय चाललंय अगं तुझं हे? काय चाललंय? चहा वगैरे केलेस सगळ्यांसाठी? काय नवीन गेमा चालल्यात मनामध्ये? काय गेमा खेळायच्या आहेत नवीन वर्षाच्या? तेव्हा गायत्री म्हणते, तेजस गेमा वगैरे काही नाही रे, मी पण काही एवढी वाईट नाही आहे. आणि आता जर मानसी एवढ्या मोठ्या संकटातून बरी होऊन घरी आली आहे आणि आपण सगळेजण असे एकत्र आहोत, तर मी एखाद दिवशी चहा केला तर कुठे बिघडलं? आणि मी काही कधी करत नाही का चहा वगैरे तुमच्यासाठी? तेव्हा तेजस म्हणतो, नाही चांगली गोष्ट आहे, पण काही एवढं चांगुलपणाची सवय नाही आहे ना. तेव्हा जरा आश्चर्यच वाटलं. नवीन गेमा तर नाही आहेत ना चालू मनामध्ये? तेव्हा तेजस म्हणतो की वहिनी बरं ठीक आहे, जे काही असेल तुमच्या मनात ते असेल, पण तिथे आता जास्त वेळ असं बसू नका, कारण मानसी यांचे पाय अखडतील ना, त्यांना जरा पाय लांब करून तिथे बसू द्या, म्हणजे त्यांना बरं वाटेल. तेव्हा इथे मानसी म्हणते की नाही ठीक आहे, मी बरी आहे. तेव्हा गायत्री म्हणत असते, अगं असू दे, कर पाय लांब कर. नवरा एवढी काळजी करतोय, एवढे लाड करतोय, तर करून घे, चांगली गोष्ट आहे ना. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की वहिनी हे कानामध्ये जे काही तुम्ही भिंगरी घालून फिरताय ना, जर मला कळलं की काही गेम आहेत तर त्या भिंगरीलासुद्धा मी आग लावून पेटवून देईन ना, आत्ताच सांगतोय. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, नाही रे तेजस, तुझ्या मनामध्ये ना उगाच गैरसमज आहेत, ते तू आधी बाजूला करून टाक. हे माझंसुद्धा कुटुंब आहे, हे लक्षात ठेव. तेव्हा इकडे गायत्री आता आनंदाने सगळ्यांना चहा वगैरे देत असते. तेव्हा मानसी, तेजस, सूरज, आभा, त्याचबरोबर विनोद, छाया आणि इकडे काका काकू आणि दिनेशला सुद्धा तिने चहा दिलेला असतो. स्वतःला सुद्धा चहाचा कप घेते. सगळ्यांनाच जरा गायत्रीचं हे वागणं आश्चर्य करणारं असतं, कारण याआधी गायत्री एवढी चांगली बऱ्याच दिवस कुणाशी वागलेली नसते. तेव्हा गायत्री म्हणत असते, आता बघताय काय माझ्याकडे, घ्या सगळ्यांनी, चहा थंड होईल, मी केलं आहे स्वतःच्या हाताने. तेव्हा इकडे सगळेजण चहा तर पित असतात. तेव्हा गायत्री म्हणत असते, आणि मानसी आता तू काय दिवसभर इथेच बसून राहणार आहेस का? तेव्हा सुगंधा म्हणते, मग ती कुठे जाईल? तेव्हा गायत्री म्हणते, असं काय बोलताय तुम्ही सासूबाई? अहो तेजसची रूम अजूनही या घरामध्ये आहे. तेव्हा मानसी तेजसच्या रूममध्ये राहील ना, त्याच्या रूममध्ये आराम करेल. तेव्हा दिनेश म्हणतो, पण अगं गायत्री, तूच म्हणाली होतीस ना तेजसला की त्याने रूममध्ये राहायचं नाही म्हणून. तेव्हा गायत्री म्हणते, दिनेश अरे मी म्हणाले होते रे, पण तुला काय वाटलं मी एवढी पण आता चांगली नाही आहे का, म्हणजे माणूस घाणी आहे का, तर मी त्यांना आता इथे वाईटच वागवेन? असं तर होणार नाही ना. मी म्हणाले होते की रूममध्ये राहायचं नाही, पण आता मीच म्हणते की तेजस, तू तुझ्या रूममध्ये मानसीला घेऊन जा आणि तिथे तुम्ही दोघांनी राहा. तेव्हा आता सुगंधा म्हणत असते, बरं ठीक आहे, आता जास्त वेळ इथे बसू नकोस, नाहीतर तुला त्रास होईल. तेव्हा इथे आता आराम करायला सांगितल्यानंतर गायत्री म्हणते, सासूबाई हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत मानसीने आरामच केला आहे, आता सेलिब्रेशन करायला नको का? तेव्हा दिनेश म्हणतो, कसलं सेलिब्रेशन? गायत्री म्हणते, दिनेश अरे असं काय करतोयस तू? आता हॉस्पिटलमधून ती एवढी बरी होऊन घरी आली आहे, एवढा मोठ्या अपघातातून वाचली आहे ती, आणि मग आता हॉस्पिटलमध्ये तिने आरामच केला ना, घरी आली आहे, आपण सगळे प्रभू एकत्र आहोत, तर सेलिब्रेशन व्हायला नको? सगळ्यांना जरा आश्चर्य करणारी गोष्ट असते, म्हणजे गायत्री जी एकीकडे प्रभू निवास हे तिला जमीनदोस्त करायचं आहे, त्या ठिकाणी टॉवर उभं करायचं आहे, आणि तीच गायत्री आता सगळ्या प्रभूंचा विचार करते. तेव्हा गायत्री म्हणते की येणारं 2025 हे वर्ष आपल्या सगळ्या प्रभूंसाठी, आपल्या कुटुंबियांसाठी आनंदाचं असू दे, हीच मी आता देवाकडे प्रार्थना करते. तर 2025 हे नववर्ष प्रभू कुटुंबियांसाठी सुखाचे व समृद्धीचे जावो, असं ती जाते आणि स्वतःच्या हाताने आता ती सगळं फळ्यावरती लिहून ठेवते. सगळेजण बघतात, वाचतात, आश्चर्य वाटतं. इथे तेजस तर म्हणतो की मला हे सगळं सहन होत नाही आहे, माझी किडनी फील होईल, मला इथे आकडी वगैरे येईल, एवढा चांगुलपणा बघून, असं तेजस म्हणतो. तर इथे छाया येते आणि म्हणते, ताई हे घे, तुला सॅनिटायझर हवं होतं ना दीदी?
तेव्हा गायत्री म्हणते, हो गं बाई, मला सॅनिटायझर हवं होतं. जेव्हा मी त्या माणसाच्या पायाला हात लावला, पाय वरती ठेवायला, तेव्हा मला असं वाटलं होतं ना, तेजसचा मला खूप राग आला होता. तेव्हा इथे छाया म्हणते, अगं पण दीदी तूच मला सांग, तुला जर एवढा राग येतोय त्या लोकांचा, मग आपण त्यांच्याबरोबर चांगलं का वागतोय? आपण त्यांच्याबरोबर आता चांगलं वागायचं आहे का दीदी? तेव्हा गायत्री म्हणते, अगं छाया, चांगलं वागायचं म्हणजे सध्या तरी त्या लोकांना दाखवायचं की सगळं काही व्यवस्थित आहे, सगळं काही चांगलं आहे. पण एकदाच त्यांच्यावरती बॉम्ब टाकायचा. तेव्हा विनोद म्हणतो, अच्छा, म्हणजे त्या लोकांबरोबर चांगलं वागण्याचं फक्त आपल्याला नाटक करायचं आहे. त्यांना आपण काही सांगायचं नाही की नंतर काय होणार आहे याची त्यांना चाहूलसुद्धा लागणार नाही. चांगलं वागता वागता त्यांच्यावरती जेव्हा एवढा मोठा बॉम्ब पडेल ना, तेव्हा त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसेल. हो की नाही दीदी? तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, अगदी बरोबर, आणि तुम्हालासुद्धा आता चांगलं वागायचं आहे. जा, चांगलं वागायची सुरुवात करा. विनोद म्हणतो, कोण आम्ही? तेव्हा गायत्री त्याच्याकडे बघायला लागते. विनोद म्हणतो की आम्हीच. चल छाया, चल, त्यांच्याबरोबर आपल्याला आता चांगलं वागायचं आहे. तर तेजस मानसीला आपल्या रूममध्ये घेऊन येतो. मानसी बघते तर काय, तेजसच्या रूमची अवस्था खूपच जास्त बिकट असते. तेव्हा मानसी त्या रूमकडे बघतच राहते. तेजस म्हणत असतो की या या इकडे या, इथे बसा. तेव्हा मानसी म्हणते की हे काय आहे राष्ट्रहित? अहो, रूमची अवस्था काय केली आहेत तुम्ही? तेव्हा तेजस म्हणतो, काय केली रूमची अवस्था? तुम्ही उभे नका राहू ना. हे बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही खुर्चीवरती बसा बरं. तेव्हा ती म्हणते, कुठे बसू? तर खुर्चीवरती जे काही कपडे वगैरे असतात ते तो काढतो आणि बेडवरती टाकतो आणि म्हणतो, या इथे येऊन बसा ना. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, तेजस, अहो, बेडवरती तुम्ही कुठे झोपत होता आणि एवढ्या पसाऱ्यामध्ये तुम्ही कसे राहत होता, मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा तेजस म्हणत असतो, कुठे आहे पसारा? सगळ्या वस्तू जागच्या जागी तर आहेत ना. तेजस म्हणतो, तुम्ही थोडंसं मागवा, आणि तो आपलं पुस्तक उचलतो आणि ज्या ठिकाणी उभा असतो तिथूनच जिथे टेबलवरती पुस्तकं ठेवलेली असतात तिथे फेकून देतो. तेव्हा तेजस म्हणतो, बघा, पुस्तकं गेली एका जागेवरती आणि हे कपडेसुद्धा मी लगेच ठेवतो ना. आणि तो बेडवरती जी चादर असते त्याच्यावरती सगळे कपडे असतात, तो चादरी सकट आता सगळे कपडे गुंडाळून ठेवत असतो. मानसी म्हणते, तेजस, तुम्ही कपडे गुंडाळताय की घडी घालून ठेवताय? तेजस म्हणतो, जाऊ द्या हो, गुंडाळून ठेवलेत ना, नंतर घडी घालून ठेवता येतील. आणि ह्या पुस्तकांचं काय तुम्ही विचार करू नका, पुस्तकंसुद्धा मी लगेच व्यवस्थित उचलून ठेवतो. तो सगळे पुस्तकं आता एकत्र हातामध्ये घेतो आणि आणून बेडवरती ठेवतो. अशा पद्धतीने त्याने आता रूम साफ केलेली असते. तेवढ्यात सूरज आणि आभा दोघेजण रूम साफ करायला आलेले असतात. तेव्हा इकडे आभा म्हणते की वहिनी, तू काळजी करू नको, आम्ही दोघेजण आलो आहे ना, तुला आता ही रूम पूर्णपणे लख्ख करून देतो. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, वहिनीला काय विचारतेस? वहिनीला, ही रूम माझी आहे, कळलं ना? तेव्हा बोलताना माझ्याशी बोलायचं. तेव्हा आभा म्हणते की ही रूम तुझी होती, पण आता ही रूम वहिनीची सुद्धा आहे, तेव्हा तिच्याशी सुद्धा बोलणार, कळलं तुला? तेव्हा सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे आभाने करून ठेवलेल्या असतात. सूरजने सगळी रूम क्लीन करून घेतलेली असते, झाडून घेतलेली असते, आणि बेडसुद्धा अगदी व्यवस्थित करून ठेवलेला असतो. तेव्हा खाली जी चादर असते ती म्हणते मानसी की हे काय पाय पुसणं आहे की चादर आहे? तेव्हा इथे तेजस म्हणतो, ती चादर आहे आणि ती खाली पण असते. कधी मला जास्त थंडी लागली तर ती वरतीसुद्धा येते अंगावरती. तेव्हा मानसी म्हणते, तेजस, हे काय बोलताय तुम्ही? तेजस म्हणतो की मी बरोबर बोलतो आहे, काही खोटं बोलत नाही आहे. तेव्हा सूरज म्हणत असतो की ही रूम तरी वाटत होती का, पण आता किती चांगली दिसते. तेव्हा या अशा रूममध्ये तू कसा राहत होतास? तेव्हा तेजस म्हणतो, रूम माझी छानच होती, तुम्ही सगळा हा बिघाड करून ठेवला होता. सूरज म्हणतो, अरे बाबा, तू जशी सोडून गेला होतास ना तशीच ही रूम होती, कळते का तुला? तेव्हा सूरज म्हणतो, अरे काय बोलताय काय तुम्ही? बाहेर राहायचो मी, बाहेर, मी तिथे कसं राहायचो ते मला माहिती. तुम्ही भावंड आहात ना माझी, मग नाही ते एकदा आलात रूममध्ये, माझी रूम नीटनेटकी करून ठेवली, सगळं व्यवस्थित करून ठेवलं, सांगा ना. तेव्हा आबा म्हणते, दादा, तू सांगायची गरज नाही आहे, तुझी रूम मी क्लीन करून गेलेसुद्धा असते, पण गायत्री वहिनीने या रूममध्ये यायला नकार दिला होता. तेव्हा गायत्री वहिनी किती चांगली वागायला लागली आहे ना, असं सुद्धा आभा म्हणत असते. तेव्हा मानसी म्हणते, हो ना, त्यांचा चांगुलपणा सगळ्यांना आवडतो आहे. तेव्हा तेजस म्हणतो की हा चांगुलपणा आहे ना थोड्या दिवसांपुरता आहे, कारण मला माहिती आहे ती बाई कधीही सुधारणाऱ्यातली नाही आहे, ती एक नंबरची गटार वाईट बाई आहे,
खूपच जास्त वाईट बाई आहे ती, तिच्यासारखं दुसरं कोणीच नाही. तेव्हा मानसी म्हणते, असं काय बोलताय तुम्ही? त्यासुद्धा खरंच मनापासून खूप चांगल्या आहेत. फक्त त्या कधी कधी रागवतात सगळ्यांवरती एवढंच. नाहीतर आता बघितलं ना, सगळ्यांची किती काळजी घेतली त्यांनी. माणूस म्हणून त्या वाईट नाही आहेत. तेव्हा तेजस म्हणतो, काही झालं तरी माझा विश्वास नाही आहे. आणि इथे तेजसने आता विनोदचा हात पकडलेला असतो आणि तो त्याला आतमध्ये खेचतो आणि म्हणतो, हा बघा आता काय सगळं जाऊन सांगणार ना ताईला? काय छाया, विनोद सगळं जाऊन दीदीला सांगणार ना? असं तेजस म्हणतो. तर पुढील भागामध्ये मानसी तेजसचा हात पकडते. तेजस म्हणतो, काय हवं आहे का तुम्हाला लकी चार्म? तेव्हा मानसी म्हणते, हो. तुम्ही मला फोनवरती काय म्हणाला होतात की आज या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूनच टाकतो, असं म्हणाला होतात ना तुम्ही? तेव्हा इकडे ती म्हणते, कशासाठी हे सगळं बोलला होतात? तेव्हा तेजसला काय उत्तर द्यावं कळतच नाही.